समर्थ रामदास यांनी आपल्या हाताने 11 मारुती उभारले आहे. परंतु हे 11 मारुती स्थापन करण्या अगोदर त्यांनी नाशिक जवळील टाकळी या गावात गोदावरी नदीच्या काठावर गोमय मारुतीची स्थापना केली. या मारुतीचे वैशिष्ट्य असे की गोमय अर्थात गायीचे शेण आणि माती यांच्या मिश्रणातून समर्थांनी या हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली. त्यांनी केलेल्या 11 मारुती यामध्ये हा मारुती येत नसला तरी सर्वात प्रथम समर्थांनी हा मारुती स्थापन केला आहे. म्हणून भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आणि संख्येने येत असतात. तर बघूया गोमय मारुती यांचा इतिहास काय. जय जय रघुवीर समर्थ. मी ॲडव्होकेट नागनाथ मोहन गोरवाडकर या संस्थेचा विश्वस्त आहे. या टाकळी गावातल्या मंदिराला आपण टाकळी मठ म्हणतो. हा समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या कडनं स्थापन केलेला पहिला मठ. नारायण ठोसर नावाचे व्यक्ती जाममध्ये जन्माला आले आणि तिकडनं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सावधान म्हटल्यावरती विवाहप्रसंगी तिकडनं ते निघाले आणि ते तिकडनं नाशिकला आले. नाशिकला आल्यावरती त्यांनी इथे त्यांच्या आयुष्यात कुठेही जितका जास्त वेळ घालवला नाही, इतका 12 वर्षाचा कालावधी त्यांनी इथे घालवला. आणि नारायण ठोसरांचे समर्थ रामदास स्वामी नाशिकला टाकळी येथे झाले. इथे जवळच साधारणपणे 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती गोदावरी आणि नंदिनी नदीचा संगम आहे. त्या संगमामध्ये 12 वर्ष गायत्री मंत्राचं पुरस्चरण करून ते मुक्कामी इथे टाकळी मठामध्ये असायचे. इथे खाली एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये त्यांचा प्रत्यक्ष काम असायचा आणि तिथे ते संपूर्ण आराधना करायचे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला मारुती जो आपल्या समोर इथे दिसतोय त्याला गोमय मारुती म्हणतात. हा शेणाने सारवलेला मारुती आहे. हा त्यांनी त्यांच्या हाताने सारवून तयार केलेला मारुती आहे. आणि मग इकडनं ते देशाटन करण्यासाठी निघाल्यावरती आपल्याला माहिती आहे सातारा जिल्ह्यात किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी 11 मारुतींची स्थापना केली. बरेच जण त्या 11 मारुतीची यात्रा देखील करत असतात. परंतु हा पहिला मारुती. रामदास स्वामींचे पहिले शिष्य देखील इथे टाकळीमध्येच झाले. त्यांचं नाव उद्धव स्वामी. त्यानंतर अनेक मठाधिपती झाले, अनेक स्वामी इथे झाले. त्या सगळ्यांच्या समाधी इथे जवळच गोदाकिनारी साधारण 500 मीटर अंतरावरती आहेत. उद्धव स्वामींची समाधी देखील तिथेच आहे. त्यामुळे पहिला मारुती इथला पहिले त्यांचे शिष्य इथले आणि नंतर जो रामदासी संप्रदाय तयार झाला तो त्याची सुरुवात इकडनंच झाली. मी सगळ्यांना अशी विनंती करतो की अनेक भक्तांनी इथे दरवेळी यावं, पहिल्यांदा इथे येऊन पाहावं, इथली अनुभूती घ्यावी. इथली जी स्पंदनं आहेत रामदास स्वामींची त्याचा प्रत्येकाने अनुभव घ्यावा. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इथे किती ताकद आहे, इथे किती सामर्थ्य आहे, समर्थांचं सामर्थ्य इथे किती एकवटलेलं आहे याची आपल्याला अनुभूती येईल. इथे रामदास स्वामींनी 13 कोटी श्रीराम नामाचा जप केला आणि नंतर गायत्रीचं पुरस्चरण केलं. 12 वर्ष, तब्बल 12 वर्ष एकवटलेली ही संपूर्ण शक्ती श्री मारुतीरायामध्ये समर्थांनी स्थापन केलेली आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या 12 वर्षाच्या इथल्या निवासामध्ये त्यांनी संपूर्ण रामायण लिहिलं. त्यांचं हस्तलिखित या टाकळी मठामध्ये पूर्वी ठेवलेलं होतं. आता आपण ते सध्या धुळ्याला वाग्देवता मंदिराकडे सुपूर्त केलं आहे की तिथे त्याचं प्रोटेक्शन केलं जात आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगावी ती म्हणजे आपण जे भीमरूपी महारुद्रा स्तोत्र म्हणतो, ज्याला आपण मारुती स्तोत्र म्हणतो, त्याचं लिखाण इथे केलं गेलेलं आहे. आणि प्रत्यक्ष त्यांनी सांगितलं आणि उद्धव स्वामींनी लिहिलं असं ओरिजिनल हस्तलिखित आपण वाग्देवता मंदिर धुळे इथे सुपूर्त केलेलं आहे. तिथे जतन केलं जात आहे. इथे रामदास स्वामींनी स्थापन केलेली श्रीरामाची मूर्ती आहे. तसंच अन्य काही मूर्ती आहेत. जांबुवंताची मूर्ती आहे. आणि इथे प्रत्यक्ष रामदास स्वामींनी वापरलेली कुबडी आहे. रामदास स्वामींच्या इथे आपण समर्थ पादुका म्हणून म्हणतो. इथे रामदास स्वामींची मूर्ती आणि त्यांच्या पादुका आपण दर्शनासाठी ठेवणार आहोत. असं हे रामदास स्वामींच्या मठाचं स्थान आहे. या ट्रस्टचं नाव श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ, आगर टाकळी, नाशिक शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावरती साधारण 3-4 किलोमीटरवरती आहे. महत्त्वाची बाब आणखीन अशी की हा समर्थ रामदास स्वामींच्या सामर्थ्याने तयार झालेला गोमय मारुती हा पावणारा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. इथे प्रत्येकाने यावं आणि इथे निवेदन द्यावं. त्या निवेदनाला 100% मारुतीराया आपल्याला आशीर्वाद देतो आणि आपल्याला आयुष्यामध्ये जे काही कमतरता आहेत त्या पूर्ण करतो. रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला या मारुतीरायामुळे आणखीन सामर्थ्य निर्माण झालेलं आहे. या मारुतीरायामध्ये समर्थ रामदासांची सगळी शक्ती एकवटलेली आहे. त्याचा प्रत्येकाने इथे येऊन अनुभूती घ्यावी, अनुभव घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो.